मित्रांनो, आपण आंबेविले गावाजवळ आलेले आहेत आणि हा रस्ता सरळ एक आंबेविले लेणे आहेत आणि इथून आपण राईट घेतला तर आपण कोथळीगडाकडे आपण जातो. चला तर जाऊ. ह्या दोन पाट्या आपल्याला दिसतात. ही पाटी एक हॅपी लँड फार्मकडे जाते आणि ही पाटी आपल्याला कोथळीगड किल्ल्याकडे घेऊन जाते. तर मित्रांनो, आपल्याला लेफ्टनं आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक भैरवनाथ भोजनालय कोथळीगड किल्ला पेठ या ठिकाणी आपल्याला भोजनालयाची, जेवणाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा इथं केली जाते. मित्रांनो, आपण जेव्हा कोथळीगडाच्या पायथ्याशी पेठ गावाजवळ जेव्हा येतो तेव्हा आपल्याला एक रस्त्यामध्ये आपल्याला एक दगडी शिडा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, एक याच्यामध्ये आपल्याला काही शिल्प आपल्याला दगडामध्ये कोरलेले दिसत आहेत आणि या ठिकाणी त्याच्या हातात काहीतरी धनुष्यबाणासारखं वस्तू आहे आणि इथेही शिडा आपल्याला वीर योद्धा या ठिकाणी बघा एक माणूस दिसतोय आडवा आणि त्याच्या बाजूला दोन आपल्याला शिल्प दिसत आहेत. मित्रांनो, खूप सुंदर अशी ही शिल्प आहे. बाजूला पण बघा आपल्याला इथं आयुधे दिसत आहे. काही शिडा या सती शिडा असतात, काही ह्या वीरगड म्हणून आपण बघतो, तर बहुतेक वीरगड असावे असं आपल्याला वाटतं. पेठ किल्ल्याचं बेस विलेज म्हणजेच पेठ गाव आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी आपल्याला थंड पाण्याची, लिंबू सरबतची या ठिकाणी आपल्याला सोय आहे पायथ्याशीच आणि बाजूलाच बाथरूमची सुद्धा या ठिकाणी आपल्याला व्यवस्था दिसते. आणि आपल्याला ह्या रस्त्यानं मित्रांनो वरती आपल्याला पेठ किल्ल्याकडे जायचं आहे. चला तर जाऊया. मित्रांनो, आपण आंबेविले गावातून जेव्हा पेठ गावाकडे येतो तर जो रस्ता लागतो तो एकदम खडतर आणि एकदम डेंजर रस्ता आहे. जर आपल्याला बाईकची चांगली चालवायची जर अनुभव चांगला असेल तर आपण बाईक घेऊ शकतो. आणि जर आपल्याला बाईकचा जर चांगला एक्सपिरियन्स नसेल तर निश्चितच आपण खाली आंबेविले गावात आपली बाईक पार्क करायची आणि तिथून आपण सरळ आपण 2 तास चालत ह्या पेठ गावापर्यंत आपण पोहोचू शकतो. मित्रांनो, रस्ता एकदम खडतर आहे आणि आपण जेव्हा पेठ गावात येतो तर आपल्याला त्या ठिकाणी कॅम्पसाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. तर मित्रांनो, येताना हाताशी आपल्याशी काठी राहू द्यायची, कारण की या ठिकाणी माकडांचा खूप उद्रेक आहे. रस्त्यामध्ये दगडधोंडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे आपला पाय निसटू शकतो. तर या ठिकाणी येताना चांगले ट्रेकिंग शूज, हातात काठी असणे बरोबर आहे, कारण की शूजला ग्रिप चांगली असते आणि हातात काठी असल्यामुळे जो या ठिकाणी असलेले माकडांचा शिरकाव आहे त्यांचा आपण या काठीमुळे बंदोबस्त करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या महादरवाजाजवळ येऊन पोहोचलेलो आहे. मित्रांनो, हा किल्ला कर्जतपासून 21 किलोमीटर अंतरावर येतो आणि हा किल्ला भीमाशंकर डोंगर रांगेमध्ये येतो आणि सुंदर हा गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे मित्रांनो. आणि हा किल्ल्याचा इतिहास खूप रक्तरंजित असा हा किल्ल्याचा इतिहास आहे. आपण पूर्ण भीमाशंकरच्या ह्या संपूर्ण पसरलेल्या डोंगर रांगा आणि समोर दिसतोय तो भीमाशंकरचं मंदिर, संपूर्ण हा भीमाशंकरचं अभयारण्य आपल्याला इथं पाहायला मिळते. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या थोडं माथ्यावर आपण येऊन पोचलो आहेत आणि आपल्याला या ठिकाणी लिंबू सरबतचं आपल्याला दुकानसुद्धा आहे. खूप छान या ठिकाणी लिंबू सरबत मिळतं, थंडगार. आणि हा समोर पाहतो आपण पूर्ण कोथळीगडाचा पूर्ण भाग आपण या ठिकाणी पाहतोय. तर मित्रांनो, हा किल्ल्यावरची जी चढाई आहे एवढी कठीण नसल्यामुळे सोप्या मार्गाची ही चढाई आहे. नक्कीच आपण या ठिकाणी कुठल्याही सीझनमध्ये आपण या ठिकाणी येऊ शकतो. तर सुरुवातीला मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 2 आपल्याला थोपा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत.
खूप सुंदर असे ह्या तोफा आहेत मित्रांनो. महाराष्ट्रातील खूप असे किल्ले आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला खूप मोठ्या आकाराच्या आपल्याला तोफा आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. आपण जंजिरा किल्ल्यावर कलाल बांगडी, देवगिरी किल्ल्यावर मेंढा तोफ अशा मोठमोठ्या तोफा आपल्याला खूप साऱ्या किल्ल्यांवर आपल्याला पाहायला मिळतील. वातसाठी आपल्याला बघा या ठिकाणी एक जागा दिसते. या ठिकाणी अशी एक वात असते. जेव्हा ती वात पेटवली जाते तेव्हा यामध्ये जी दारू भरलेली असते ही दारूतून जोराचा मारा समोरच्या आपल्याला जो भाग दिसतोय याच्यावर आपण करू शकतो. खूप मोठ्या मोठ्या तोफा आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात. आता दुपारचे 2 वाजलेत पण तुम्ही या तोफेवर हात ठेवला तरी आपल्याला ह्या तोफा एकदम थंड आपल्याला दिसून येतात. मित्रांनो तोफांपासून जेव्हा आपण थोडं पुढे येतो तर आपल्याला या ठिकाणी पाण्याचे टाके आहेत. वरती एक पाण्याचा टाका, इथं या ठिकाणी सुद्धा पाण्याचा टाका आहे आणि समोर आपण जर ह्या डाव्या बाजूने गेलो तर आपल्याला किल्ल्याच्या डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो हा पायरी मार्ग आहे वरती जाण्यासाठी. तर आपण सर्वात अगोदर आपण भैरवनाथाचं आपण दर्शन घेऊ आणि त्याच्या पुढं आपण वयारात जाऊन आपण वरती गडावर जाणार. या ठिकाणी आपल्याला भैरवनाथाचं सुंदर असं हे मंदिर दगडामध्ये कोरलेलं आपल्याला दिसतंय आणि आतमध्ये आपण गेल्यावर सुंदर अशी ही भैरवनाथाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो आपण आतमध्ये दर्शन घेतलंय. आता आपल्याला बाजूलाच खूप सुंदर असं हे मोठं पूर्ण दगडामध्ये कोरलेलं गुहा आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणची स्वच्छता इथले हे बाबा बसलेत. खरंच म्हणजे ह्या बाबांचं खूप या ठिकाणी मेहनत आहे. इथला जो परिसर आहे आपण इथं पाहू शकतो खूप सुंदर आणि स्वच्छ असा त्यांनी ठेवलेला आहे. खूप मोठी गुहा आपल्याला या ठिकाणी दिसते आणि पूर्ण दगडाचा हा भाग आहे. हे जे पूर्ण गुहा आहे ही पूर्ण दगडामध्ये कोरलेली आपल्याला दिसते आणि इथे आपण पाहू शकतो एक छोटंसं या ठिकाणी एक मूर्ती आहे आणि समोरच या ठिकाणी या आतमध्ये सुद्धा अजून एक गुहेचा भाग आहे पण तिथं पूर्ण अंधार असल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. पूर्ण या ठिकाणी आरामात 200 लोक निवास करू शकतील एवढा मोठा हा गुहेचा भाग आहे. आणि पूर्ण ह्या गुहेमध्ये जो दरवाजा आहे पूर्ण हे शिल्पामध्ये विविध प्रकारचं कोरीव काम आपल्याला या ठिकाणी दिसते. पूर्ण खूप मोठी ही गुहा आहे आणि या गुहेचे जे या ठिकाणी आपल्याला खांब आहेत त्या खांबावर अशा विविध प्रकारचे शिल्प आपल्याला इथं कोरलेले दिसत आहेत आणि त्या शिल्पांच्या हातामध्ये विविध प्रकारचे आयुधे शस्त्र त्यांच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो पूर्ण हे भुयार आहे आणि या भुयाराचा हा आतील भाग आपण पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी एक दरवाजावर दर्शनी भागात आपल्याला गणपतीचं आपल्याला या ठिकाणी शिल्प दिसते आणि आतमध्ये सुद्धा एक छोटीशी सुंदर खोली आपल्याला दिसते आणि आपल्याला शिल्प आपल्याला कोरलेलं दिसते. एक शिल्प आहे आणि हातात काहीतरी छोटंसं बाळसारखं आपल्याला दिसते आणि जमीन. तर मित्रांनो इथं पाहू शकतो पूर्ण खोली अंधार आहे. खोलीमध्ये काहीच दिसत नाही. हवेची झुळूक येण्यासाठी त्या दगडामध्ये कोरलेल्या खिडक्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहतोय पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या ह्या अंतर्गत पायऱ्या आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. पूर्ण म्हणजे शत्रूला सुद्धा कळणार नाही इथं पायऱ्या आहेत आणि एकदम खड्या पायऱ्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. कारण किल्ल्याच्या हा पॅच एकदम डेंजर आहे तर आपण या ठिकाणी थोडं सांभाळून जाणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर महादेव. हर महादेव. एक जय मल्हार. खंडेराव महाराज की
जय शिवाजी. हर हर महादेव. तर आता आपण जो अर्धा पॅच आहे किल्ल्यावरचा तो आता आपण पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहेत. तर समोर पाहतो मित्रांनो, या ठिकाणी दुर्गप्रेमींनी या ठिकाणी दरवाजा लावलेला आपल्याला दिसतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दगडामध्ये कुठलं तरी प्राण्याचे शिल्प आपल्याला कोरलेलं आपल्याला दिसतंय. हे दोन कान, हे तोंड आपल्याला दिसतंय. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय शरफ नावाचं शरफ शिल्प आपल्याला इथे दिसतंय. खूप सुंदर असे हे शिल्प आहे. आणि हा एकदम नक्षीदार असा कातळामध्ये कोरलेला किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला भेटते. सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे. आणि या ठिकाणी पाणी निघण्या मित्रांनो, आपण इथे पाहतोय हा दरवाजा आणि दरवाजा लावलेले ह्या सुडके आपल्याला इथं पाहायला भेटत. लोखंडाची कडी, तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आपण मुख्य द्वारातून आपण प्रवेश केला आहे. आता आपण वरती किल्ल्याच्या मुख्य भागावर आपण येऊन पोहोचलेलो आहे. दरवाजाच्या वरती आपल्याला या ठिकाणी पाण्याचं एक टाकं दिसतंय. पाण्याचं टाकं आहे. आणि हा किल्ल्याचा वरचा भाग या ठिकाणी दगडामध्ये काहीतरी खोबण्यासारखं दिसतंय. आणि हा समोरचं पूर्ण विहंगम दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, जेव्हा आपण पायरी मार्गानं वरती येतो तर समोरच आपल्याला एक मोठं वृक्ष आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि समोर एक निंबू सरबताची एक टपरी आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा काही दुर्गप्रेमी येतात, घरून सोबतीला नाश्ता पाणी आणतात. पण या ठिकाणी बघा रिकाम्या बॉटल्स इथे टाकून जातात. तर मित्रांनो, समोर आपण आता किल्ला पाहण्यासाठी जातोय. या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही प्रकारची किल्ल्याचे अवशेष आपल्याला पाहायला भेटत नाही. फक्त यावरती एक पाण्याचं टाकं आहे. आणि किल्ल्याच्या ज्या सभोवताली म्हणजे पूर्ण बाजूला पाण्याचे भरपूर पाण्याचे टाके आपल्याला पाहायला भेटतील. आणि फक्त वरती या शिखरावर आपल्याला एक
पाण्याच्या टाक्यासमोर आपण पाहू, पण त्यामधील पाणी ही पिण्यायोग्य नसल्या कारणाने आपण पिऊ शकत नाही. मित्रांनो, ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे खूप रक्तरंजित असा हा किल्ल्याचा इतिहास. मित्रांनो, जेव्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता तेव्हा औरंगजेबाचे 300 बंदूकधारी सैन्य या किल्ल्याच्या पायथ्याशी आलेत आणि त्यांनी अचानक मध्यरात्री किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन त्यांनी दार उघडा अशी जोरजोरात त्यांनी आरडाओरड चालू केली. त्या मराठ्यांना वाटलं की हा किल्ला या शस्त्रास्त्रे घेण्यासाठी आपले मराठे आले असतील, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला आणि अचानक त्या मोगलांनी आपल्या संपूर्ण मराठी सैन्यावर त्यांनी हमला केला आणि संपूर्ण मराठ्यांना त्यांनी आपल्या तलवारीच्या आणि बंदुकीच्या गोळीने त्यांचं सर्वांचं शिरच्छेद केला. अशा प्रकारे मित्रांनो, मराठ्यांनी हा किल्ला परत 10 दिवस त्यांनी हा पूर्ण किल्ल्याला वेढा घातला आणि मोगलांना कुठल्याही प्रकारचं अन्नपुरवठा त्यांनी मिळू दिला नाही. पण शेवटी मोगलांच्या मदतीला पुण्याहून जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजीज खानने आपला मुलगा अब्दुल्ला खा याला सैन्यासह अब्दुलच्या मदतीला पाठवले. मित्रांनो, खूप धरातीत अशी खूप मोठी लढाई या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी अण्णाजी त्र्यंबक यांनी त्यांची सर्वांची मोगलांची वाट अडून धरली. पण शेवटी त्यांच्यामध्ये खूप मोठी लढाई झाली आणि अण्णाजी त्र्यंबक हे धरातीर्थ पडले आणि हा कोथळीगड हा मोगलांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, अण्णाजी त्र्यंबक यांचे डोके रस्त्यावर मोगलांनी टांगले आणि किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. खूप रक्तरंजित हा इतिहास हा किल्ल्याचा आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी आलो आहेत आणि इथलं संपूर्ण इथलं दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद केले. आपण आता परतीच्या प्रवासाला लागलोय. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण किल्ल्याच्या मधल्या टप्प्यात आपण संपूर्ण या कातळात कोरलेल्या पायऱ्याद्वारे आपण खाली आलो आहे. इकडे एक भुयार आहे, इकडं भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हा रस्ता म्हणजे किल्ल्याला असलेली पूर्ण तटबंदी आपण इथं पाहू शकतो. इथं समोर किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, आपण या प्रवेशद्वाराच्या बाजून आपण जर गेलो तर आणि ह्या आतमध्ये या फांद्या जे केलेले दिसत आहेत, तर मित्रांनो खूप असं मोठं पाण्याचं टाक आहे. तर मित्रांनो, आपण किल्ल्याची भिंत धरून जेव्हा इथं येतो तर आपल्याला भरपूर पाण्याचे टाके आणि किल्ल्याची आपल्याला तटबंदी पण लागली आणि ते तटबंदी आणि समोर आपण इथं पाहतोय ही खूप अशी मोठी गुहा आपल्याला इथं पाहायला भेटते. तर आपण पूर्ण किल्ल्याला राऊंड मारतोय. रस्ता एकदम अरुंद आहे आणि चालताना थोडं सामारून आपण जर चाललो तर नक्कीच आपण व्यवस्थित जाऊ शकतो, अन्यथा खूप मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होऊ शकते. तर एकदम अरुंद रस्ता आहे. आपण डोंगराच्या कडेला आपला पूर्ण तोल टाकून आपण चालत राहावे. खूप मोठं पाण्याचं टाक आहे. तर आपण या ठिकाणी एक कैलासवासी नितीन चिंतामण हर्डीकर यांची एक नावाची पाटी आपण इथं पाहतोय. 11/6/1995 मध्ये या कड्यावरून ते खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर मित्रांनो, त्यांच्या नावाची पाटी आपण इथं पाहू शकतो, ही किल्ल्याच्या मागच्या बाजूला. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाण्याचं टाकं पाहायला भेटते. पाण्याच्या टाक्यामध्ये सर्वात खोल पाण्याच्या टाका आपण इथं पाहतोय. खूप खोल आणि पाण्याचा खूप या ठिकाणी मोठा साठा असू शकतो, पण सध्या याच्यामध्ये पाणी नाही आहे. त्याच्यामुळे आपण इथं पाहू शकतो तर आतमध्ये खोबण्यासुद्धा केलेले आहेत आणि विस्तीर्ण असं हे पाण्याचे टाका आपण पाहतोय. तर अशा अनेक टाक्या आपल्याला या
किल्ल्याच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो हा इथला रस्ता आहे, थोडा सांभाळून आपण जावे. हा पण एक खूप मोठा टाका आहे मित्रांनो, आपण इथं पाहतोय. किल्ल्यावर पूर्ण पाणी आणि अन्नसाठा असू शकतो. त्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणे शिबंदी आणि शस्त्रसाठा असू शकतो असं आपण समजू शकतो. तर अजून बघा आपल्याला मित्रांनो ही एक मोठी पाण्याची टाकी लागली आणि नक्कीच हे पाणी पिण्यायोग्य आपल्याला इथं पाहायला भेटतंय. पिण्यायोग्य पाणी मित्रांनो आपण इथं पाहतोय. आणि हे बघा हे आपण जे येताना जे आपल्याला पाईपलाईन लागली, हे बघा हे पाणी खाली पेठ गावाला इथून जातं. तर मित्रांनो पूर्ण किल्ल्याला आपण वेढा घातला असून पूर्ण सभोवतालचे सर्व पाण्याचे टाके आपण पाहिले आहेत. हे समोर इथं एक पाण्याचं टाकं आपल्याला इथं थोडे आपण पिऊ शकत नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ल्याची समोरची बाजू तिथं आपण येऊन पोहोचतोय. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्याला काही सूचना असतील, काही कमेंट्स असतील तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा.